लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत मागील महिन्यात घडलेल्या 11 दुचाकी चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली होती। या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक तपास सुरू केला। पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील सराईत आरोपी संशयित अवस्थेत आढळून आला। चौकशीत त्याच्याकडून लकडगंज मधील 1, नंदनवन येथील 3 अशा 4 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। नशेत चोरी केल्याने 5व्या दुचाकीचा ठाव ठिकाणा आठवत नसल्याचे आरोपीने सांगितले। एकूण 5 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास सुरू आहे। लकडगंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील 1 महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 11 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे दाखल झाले होते। त्यामुळे सदर गुन्हे रोखण्यासाठी आरोपींचा शोध घेण्यासाठी माननीय डीसीपी माननीय एसीपी साहेबांनी डीबी पथकाची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्याने पुढे तपास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने डीबी पथक तपास करत असताना आणि पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की यापूर्वी रेकॉर्डवर असलेला आरोपी ऋतिक असोपा हा पुन्हा संशयितरित्या हद्दीमध्ये फिरत आहे। त्याप्रमाणे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पोलीस स्टेशन लकडगंज येथे दाखल असलेल्या 45/26 मधील होंडा ऍक्टिवा ही गाडी त्याच्याकडे मिळून आली। तसंच त्याने इतर नंदनवन पोलीस स्टेशन मधून चोरलेल्या 3 गाड्या त्या आणि अजून एक त्याने गाडी 5वी गाडी ज्याचा शोध चालू आहे कुठून चोरून आणली आणि काय तो नशेमध्ये असताना चोरून आणल्यामुळे त्याला ते जागा माहिती नसल्यामुळे त्याचा शोध चालू आहे। ती गाडी कुठून चोरून आणली किंवा पुन्हा कुठे दाखल आहे। अशा एकूण 5 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। तसेच सदर आरोपी हा लकडगंज पोलीस स्टेशनच्या 2 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी म्हणून दर्शवण्यात आला होता। त्या गुन्ह्यांचीही मध्ये देखील त्याला ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास चालू आहे।